जय जिजाऊ मित्रांनो आपल्या दर्शकांचे काही क्वेरीज आहेत, त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याचा सोल्युशन काय आहे ते आपण इथं पाहूया. आपले एक दर्शक कॉमेंट करतायत, सर मला जातीचा दाखला काढायचा आहे, तर मी विवाहित आहे, तर मी स्वतः अर्जदार आहे, तर ऑनलाईन अर्ज करताना माझे पूर्ण नाव हे माहेरकडचे टाकायचे की सासरकडचे टाकायचे, प्लीज रिप्लाय द्या सर. हे बघा, आता ज्यावेळेस महिला विवाहित झाल्यानंतर तिचं नाव चेंज होतो, तर म्हणजे आता तुमचं नवीन नाव जो आहे तो तुम्हाला टाकायचंय, जुनं नाव टाकायचंय नाही. आता तुम्ही याच्या पुढे जे काय म्हणजे तुम्ही तुमचं नाव सांगणार आहात, तर त्याच्यासाठी तुम्हाला नवीन नाव म्हणजे लग्नानंतरचं नाव हे रजिस्ट्रेशन करताना टाकायचंय. मात्र ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन अप्लाय कराल त्यावेळेस तुम्ही एक अफिडेव्हिट बनवणारच आहे चेंज ऑफ नेमचा, त्याचबरोबर तुम्ही राजपत्र म्हणजे गजेट पण बनवणार आहे. आणि कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करताना फक्त चेंज ऑफ नेम साठी ह्या गोष्टी अफिडेव्हिट आणि गजेट हे लागते, परंतु जात सिद्ध करण्यासाठी हे तुम्हाला वडिलांकडचेच पुरावे लागणार आहे. आणि म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला नवीन नावाने लग्नानंतरच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचंय आणि कास्ट व्हॅलिडिटी पण तुम्हाला नवीन नावानेच मिळेल. परंतु ज्यावेळेस तुम्ही अप्लाय कराल त्यावेळेस तुम्ही जात सिद्ध तुमच्या वडिलांच्या ब्लड रिलेटिव्हच्या पुराव्यानेच करणार आहे. फक्त तुम्हाला नाव बदल झालेल्या बाबतचा तुम्हाला तिथं गजेट आणि अफिडेव्हिट लागणार आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, ही सगळी एका आपल्या व्हिडिओवरती कॉमेंट केलाय, ही सगळी मनुवादी लोकांची कट कारस्थान आहे. आरक्षणाचा ओव्हरबारी शक्य नाही, पण काही जातींचे खोपऱ्याला गुळ लावण्याचे काम आहे. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली खेळी आहे. भावनिक होऊन एससी जातींना या पाठिंबा देण्यात काही अर्थ नाही. जातीत भांडणे लावण्याचा घाट आहे ही सरकार जातीवाद. हे बघा, बरोबर आहे. आता तुम्ही हे काय जे करतात, आता सगळेच नागरिक हे म्हणजे सुज्ञ आहेत, सगळ्यांना कळतंय काय चाललंय काय नाही. आता आपण संसदेमध्ये पण पाहतोय, तिथं म्हणजे जे लोकांचे मेन मुद्दे आहेत ते बाजूला राहिले, तिथं म्हणजे संसद सदस्यांचे म्हणजे विलंबन होतोय. म्हणजे मेन मुद्द्यांना म्हणजे कुठंतरी वाचा फुटू नये म्हणून हे सगळं चाललेलं आहे. सुज्ञ आहेत नागरिक, सगळे पाहतायत. महाराष्ट्रात पण आता ठीक आहे, महाराष्ट्रात काहीतरी प्रमाणामध्ये आपल्याकडं कमीत कमी दुसऱ्या गोष्टींची तरी चर्चा आपल्या सभागृहात होते. एवढी पण आपला महाराष्ट्र म्हणजे एकदम झालेला नाही, परंतु तरी काही शक्ती आहेत का ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करून आपली पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करतायत. परंतु आपलं काम आहे आपण ह्या सगळ्या गोष्टीला आता म्हणजे बळी पडलो नको पाहिजे. नेक्स्ट क्वेरी आहे, वेबसाईटवर 20 दिवसापासून पेंडिंग स्टेटस दाखवतो, काय करा. हे बघा, ज्यावेळेस आपण प्रकरण जात पडताळणी समितीमध्ये सबमिट करतो, तर ते प्रकरण घेण्यापूर्वीच ऍक्च्युअली आपल्याला ते जे कलेक्ट करणारे असतात ते पहिले तपासून पाहतात. त्याच्यानंतर मग तो जो आपली तुमची फाईल आहे ती क्रमाने ज्यावेळेस तिथं कॉम्प्युटरवरती म्हणजे त्या डेस्कवर येते, मग ते पुन्हा एकदा पेपर वगैरे तपासतात. त्यांना काही त्रुटी आढळली तर मग ते त्या संदर्भामध्ये हे करतात, आणि जर त्रुटी नसेल तर मग ते फाईल जी आहे प्रोसेस करतात. आता प्रोसेस केल्यानंतर ती जाते कमिटीच्या मेंबरकडे, जे 3 सदस्यीय कमिटी असते त्यांच्याकडे व्हॅलिडिटीसाठी जाते. आणि मग त्या 3 मेंबरचा जर म्हणजे त्या प्रकरणाला होकार असला तर आपल्याला व्हॅलिडिटी मिळते. जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर मग ते त्या संदर्भामध्ये आपल्याला त्रुटी दाखवते. म्हणजे त्याचा अर्थ तुमचा जो प्रकरण आहे तो आता कमिटीची जी मीटिंग आहे, आता कमिटीची मीटिंग ही साधारणपणे 1 महिन्यामध्ये 1 दिवशी असते. आणि जर काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही काम असला
तर थोडासा उशीर पण होतो, परंतु जनरली दर महिन्यामध्ये मीटिंग होते आणि कधी कधी महिन्यातनं दोनदा पण मीटिंग होते जर कामाचा ताण म्हणजे व्हॅलिडिटी शैक्षणिक बाबी जर काळ असेल त्यावेळेस दोनदा पण होते. तर आता तुमची ज्यावेळेस मीटिंग मध्ये हे ठरवलं जाईल तर तुमची व्हॅलिडिटी जर मंजूर झाली तर तुम्हाला त्या अनुरूप मग तुम्हाला ईमेल प्राप्त होईल. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्या पंजोबाची कास्ट ही लोहार आहे, पण मी त्या पुढील रेकॉर्ड वरती माझे आजोबा वडील आणि मी यांची कास्ट सुतार लागलेली आहे, त्यासाठी मी संबंधित पुरावे देऊन सुद्धा. आता हे बघा, तुमचे जे पंजोबा आहेत ते लोहार आहे, म्हणजे त्याचा सिरियल नंबर जर आपण पाहिलं ते 8 आहे आणि सुतारचा जो सिरियल नंबर 174 आणि 184 असं काही आहे, म्हणजे सिरियल नंबर चेंज आहे, जातीचा जो सिरियल नंबर आहे तो चेंज आहे. आता असं पण होऊ शकतो का समजा पंजोबांची कास्ट सुतार लागल्यानंतर मग ते चुकून मग दुसरे म्हणजे असं पण होऊ शकतो, परंतु आता तुम्हाला तिथं स्टिकअप राहायचंय. आता स्टिकअप राहायचं म्हणजे कसं, आता समजा पंजोबांची म्हणजे तुमची खरं जात ही लोहार असेल आणि चुकून समजा वडिलांची किंवा आजोबांची ही जी जात आहे ती समजा सुतार लागली असेल, परंतु पंजोबांचे रिलेटेड आता तुम्ही जे पंजोबाचे पुरावे वापरले त्या समितीला काय संशय, समजा आता तुम्ही समजा लोहार म्हणून समजा तुम्ही अप्लाय केला असेल आणि मग समिती काय विचार करेल, तुमच्याकडे संशयाने काय पाहणार आहे का तुम्ही नाम सदृश्याचा फायदा घेत जे तुम्ही डॉक्युमेंट लावले ते तुमचे आजोबा नसून ते नाम सदृश्याचा फायदा घेत त्यांच्या डॉक्युमेंट वरनं तुम्ही तुमची जात सिद्ध करण्याचा म्हणजे प्रयत्न करता, हा एक त्यांचा डाऊट असेल. समजा तुम्ही सुतार म्हणून समजा अप्लाय केलं असेल, मग त्यांना तुमचे जे मानक दिनांक आहे ते 1967 पूर्वीचे जर ओबीसी असाल तर, आता सुतार हे ओबीसी मध्ये, मग तुम्हाला 1967 पूर्वीचे पुरावे लागणार आहे आणि त्या अनुरूप तुम्ही तुमची जी वंशावळ, आता तुम्ही तुमचे जे पंजोबा आहेत ते तुमचे पंजोबा म्हणजे ते त्यांचा मूळ गाव कोणतं आहे, तुमचे आजोबांचं मूळ गाव कोणतं आहे, हे मॅच म्हणजे ऍक्च्युली तुम्ही जे कॉमेंट्स केले तर पूर्ण चित्र मला म्हणजे रिजेक्शनचं सांगता येणार नाही, परंतु या कारणाचं ते रिजेक्ट होऊ शकतो. तर आजोबांचं समजा मूळ गाव वेगळं असेल, त्याच्यानंतर पंजोबांचं मूळ गाव आजोबांचा जुळत नसेल तरी पण व्हॅलिडिटी रिजेक्ट होऊ शकते. पुढची क्वेरी आहे, मुजावर मुस्लिम ओबीसी मध्ये आहेत का? हो, हे बघा, मुजावर 339च्या सिरियल नंबर प्रमाणे ते ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास मध्ये मोडतात. आता इथं मुद्दा काय आहे, मुजावरचा समजा तुम्ही सरनेम लावला म्हणजे तुम्ही ओबीसी होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला पुरावे द्यावे लागतील. जसं एलसी मध्ये पण जर तुमच्या जातीच्या रकान्यामध्ये जर मुजावर असाल किंवा तुमच्या मुजावरच्या रिलेटेड जे काही जात असेल ती लिहिलेली असेल तर मग प्रॉब्लेम येत नाही, परंतु मुजावर ओबीसी असल्यामुळे तुम्हाला 1967 पूर्वीचे पुरावे द्यावे लागतील आणि समजा जाती संदर्भात पुरावे नसले तर मग जर तुमचा 1967 पूर्वीचे जे व्यावसायिक पुरावे ट्रॅडिशनल म्हणतोय म्हणजे पारंपरिक व्यवसाय जे तुमचे बाप दादापासून म्हणजे जे चालत आलेलं आहे तर त्यांच्या म्हणजे 1967 पूर्वीचे मुजावर या व्यवसायाचे किंवा जातीचे पुरावे तर तसं असेल तर होईल. आणि सरनेम वरनं जर तुम्ही सांगत असाल तर तसा कठीण, परंतु ठीक आहे, तुमच्याकडे समजा पुरावे नसले आणि सरनेम मध्ये मुजावर आहे आणि तुम्हाला समजा जातीचा दाखला मिळत नसेल तर मग तुम्ही एसडीओ ना रिक्वेस्ट करा, सर माझी ग्रह चौकशी करून आणि मला जातीचा दाखला देण्यात यावा. त्यावेळेस ग्रह चौकशीमध्ये तलाठी जो आहे तुमचा जिथं मूळ गाव आहे तिथं आजूबाजूच्या लोकांशी विचारणा करून तुम्ही त्या समाजाचे आहेत की नाही हे खात्री करून ते अहवाल देतील आणि त्या अहवालानुसार तुम्हाला
ज्यावर ओबीसीचं सर्टिफिकेट मिळत. नेक्स्ट क्वेरी आहे, ज्यात मुस्लिम फकीर आहेत, खसारा पत्रावर जातीचा उल्लेख नाही पण उपजीविकेचे मुख्य साधन भिक्षा असा आहे, तर माझी कास्ट नाही. हो, आता हे बघा, फकीरचा अर्थ याचा उपजीविकेचे साधन म्हणजे भिक्षा, म्हणजे तुमचा जो व्यवसाय आहे, धंदा जो आहे तो तिथं म्हणजे उल्लेख आहे. तर जातीचा उल्लेख नसला आणि व्यवसायाचा उल्लेख असला, हे बघा जात कशावर सिद्ध होते, पूर्वी मानक दिनांकापूर्वी आपला जो म्हणजे व्यवसाय होता, वडिलोपर्जित जो व्यवसाय होता, पारंपरिक व्यवसाय, त्याच्यावरनं जात सिद्ध व्हायची. आता तुमची जर म्हणजे व्यवसाय म्हणून किंवा तुमचा जो उपजीविकेचे जे साधन भिक्षा म्हणून तुम्ही म्हणजे तिथं उल्लेख आहे, याचा अर्थ तुम्हाला फकीर समाजाचा होतो, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, आय एम फ्रॉम नसीराबाद, महाराष्ट्र. आय वॉन्ट टू कास्ट सर्टिफिकेट, फॅमिली ट्री सर्टिफिकेट, वेअर ब्रॉट दिस सर्टिफिकेट. हे बघा, फॅमिली ट्री म्हणजे वंशावळ ही कुठंही म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट रेकॉर्ड मध्ये जनरली सापडत नाही. फार क्वचित पुरातन विभागाचे जे आपला डिपार्टमेंट आहे, आर्चिव्ह डिपार्टमेंट, तिथं काही, परंतु सगळेच नाहीये. तर त्याच्यासाठी हे वंशावळसाठी तुम्हाला कुठं जायची किंवा सरकारी डॉक्युमेंट शोधायची गरज नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला तुमची वंशावळ तुम्हाला तुमचीच म्हणजे तयार करायची. जसं तुम्ही तुमच्या आता आजोबा घेतले, तर तुम्ही तुमच्या आजोबाचं नाव, मग त्या आजोबांना किती मुलं मुली होते, मग ते खाली खेचा, मग त्यांना आजोबांना, चुलत आजोबांना किती मुलं मुली होत्या, ते असं करून तुम्ही तुमच्यापर्यंत आणि तुमचे जे भाऊ बहीण यांच्यापर्यंत ती वंशावळ खेचायची असते आणि ही सगळी नावं आपण द्यायची असतात. वंशावळीमध्ये जनरली नाव पूर्ण घ्या, पूर्ण लिहा आणि नातेसंबंध ते लिहा. आता पंजोबा असेल तर पंजोबा लिहा, आजोबा असेल तर म्हणजे नाव लिहून आजोबा आणि मग ब्रॅकेटमध्ये आजोबा करा, मग त्याच्यानंतर चुलत आजोबा, मग त्यांचं पूर्ण नाव ब्रॅकेटमध्ये चुलत आजोबा, असं म्हणजे वंश आपल्याला तयार करायची असते. नेक्स्ट क्वेरी आहे, 1977 मध्ये आजोबा कुणबी तहसीलदारचे प्रमाणपत्र आहे, त्यामध्ये जोडलेले पत्र मध्ये ग्रामपंचायत पंचनामा, रेव्हेन्यू इन्स्पेक्टर पंचनामा असे दाखवते. त्या आधारावर हे बघा, आता तुम्ही जे कुणबीचं प्रमाणपत्र आहे तर त्याच्यासाठी मानक दिनांक 1967 आहे. आता तुमचं जे तहसीलदारचं प्रमाणपत्र आहे कागद, आणि त्याच्यासाठी जे म्हणजे त्यांनी ग्रामपंचायतचा पंचनामा किंवा रेव्हेन्यू इन्स्पेक्टर पंचनामा, आता याच्यामध्ये अप्लाय करा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुमच्याकडे जर खरंच म्हणजे ओबीसी असेल तर काय हरकत आहे, तुम्ही ओबीसी म्हणून अप्लाय करा आणि हे डॉक्युमेंट लावा. त्याच्यानंतर पण समजा त्यांनी एसडीओनी म्हणा किंवा तहसीलदारनी त्याच्यावरती काय रिमार्क काढला, त्रुटी काढली, तर त्यांना सांगा की माझ्याकडे एवढे डॉक्युमेंट आहेत आणि तुम्ही मला जे आहे गृह चौकशी, होम इन्क्वायरी करून मला जातीचा दाखला देण्यात यावा. असा करून तुम्ही त्यांना विनंती केल्यावर तुमची गृह चौकशी होऊन त्याच्यावरून तुम्हाला जातीचा दाखला नक्की मिळेल. मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.